स्वादंतराचामध्ये तुमचं स्वागत आहे। उन्हाळा सुरू झाला की सगळीकडे काजूचा सीझन सुरू होतो। ओले काजू हे फक्त मार्च महिन्यातच मिळतात, पण हे सुरुवातीच्या काळातच मिळतात। एप्रिल महिन्यापासून ओले काजू हे आपल्याला मिळत नाहीत। तर ह्याच ओल्या काजूपासून आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूची भाजी। मी इथे कोकणी पद्धतीने बनवणार आहे। प्रत्येक जण ओल्या काजूची भाजी ही बनवतच असतील, प्रत्येकाची पद्धत ही खूप वेगवेगळी असते। इथे मी तुम्हाला ओले काजूकर कसे सोलायचे हे मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे। ओल्या काजूला सुद्धा चीक असतो, तो चीक आपण कसा काढायचा ते आपण या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर इथे मी माझ्या घरी ज्या पद्धतीने बनवली जाते त्या पद्धतीने मी आज इथे ओल्या काजूची भाजी बनवणार आहे। तर ही माझी पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा, पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। काजू बघितल्यावर समजलंच असेल तर आता आपली आजची रेसिपी काय आहे। तर अगदी बरोबर आहे, हे आहेत ओले काजू। तर आज आपण बघणार आहोत याच ओल्या काजूपासून ओल्या काजूची भाजी। कोकणामध्ये ओल्या काजूची भाजी ही खूप प्रसिद्ध आहे। उन्हाळा सुरू झाला की कोकणामध्ये काजू ओले काजू यायला ही सुरुवात होते। तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 200 ग्रॅम हे ओले काजू। हे बघा किती मोठा आहे हा काजू। तर आता हे जे काजू आहेत हे प्रथम आपल्याला स्वच्छ करणं हे खूप महत्त्वाचं आहे। काय असतं, जेव्हा हे काजू काढले जातात तेव्हा त्याला खूप चीक असतो आणि या चिकासकट जर तुम्ही काजू चिरलेत आणि खाल्लेत तर ते तुमच्या घशासाठी सुद्धा चांगलं नाही, कारण हा चीक हा खूप हानिकारक असतो, त्यामुळे आपल्याला अपाय होऊ शकतो। त्यामुळे आपल्याला काजूचा चीक हा पूर्णपणे काढणं हे गरजेचं आहे। तर तो चीक कसा काढायचा हे आज आपण इथे आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी सर्वप्रथम मी एकीकडे गरम पाणी हे करत ठेवलेलं आहे। तर आता आपण हे काजू या गरम पाण्यात हे टाकून घेऊया। तर आता आपलं इथे पाणी तापत आलेलं आहे। तर यामध्ये आता आपण घालणार आहोत हे 200 ग्रॅम ओले काजू। तर आता आपल्याला या काजूला एक चांगली उकळी आणायची, म्हणजे ह्याचा जो सर्व चीक असेल तो निघून जाईल। अगदी बारीक उकळी आणायची। तर आता आपले इथे छोटीशी अशी उकळी फुटलेली आहे। आता आपण 1-2 मिनटं फक्त हे अजून उकळवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आता आपली 2 मिनटं झालेली आहेत। काजू हे आपले चांगले उकळलेले आहेत। तर आता आपण इथे गॅस हा बंद करायचा आहे। आता आपण इथे गॅस बंद केलेला आहे। आता आपल्याला अर्धा तास हे काजू असेच या पाण्यात ठेवायचे आहेत, म्हणजे जो सगळा चीक असतो हा पूर्ण निघून जातो। हे बघा तुम्ही बघताय आपल्या पाण्याचा रंग सुद्धा बघताय आपला बदललेला आहे। हा पूर्ण चीक जो असतो हा या पाण्यामध्ये उतरतो, कारण हा चीक हा आपल्या घशासाठी अजिबात चांगला नाही। आपल्या घशाला याने त्रास होऊ शकतो, त्यामुळे पूर्णपणे हा चीक हा गेला पाहिजे। तर आता आपण इथे अर्धा तास हे असेच काजू या पाण्यामध्ये ठेवणार आहोत, म्हणजे याचा जो चीक काही राहिला असेल अजून तो पूर्णपणे उतरून जाईल। तर आपण हे अर्ध्या तासांनी बघूया। तोपर्यंत आपण ह्या भाजीसाठी जो लागणारा मसाला आहे तो तयार करून घेऊया। आपण या भाजीसाठी लागणारा मसाला वाटून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी घेतलंय 1 वाटी ओलं खरवडलेलं खोबरं, 1 छोटा कांदा चिरून घेतलेला। इथे तुम्ही कसाही बारीक चिरू शकता किंवा उभा चिरू शकता। मी इथे उभा चिरलेला कांदा घेतलाय, 1 इंच आल्याचे तुकडा, 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर। तर आता आपण हे सर्व तेलावर भाजून घेणार आहोत आणि मग याचं वाटण तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपण प्रथम हे तेलावर आधी भाजून घेऊया। तर आता आपला पॅन हा चांगला तापलेला आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारणतः 2 टेबलस्पून हे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हा उभा चिरलेला कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि ओलं खरवडलेलं खोबरं। आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। हलकासा आपल्याला तांबूस रंग आणायचा आहे। तर आता आपलं इथे हलकं असं तांबूस रंगाचं भाजून झालेलं आहे। तर आपण गॅस बंद करूया आणि हे पूर्णपणे थंड झालं की ह्याचं वाटण करून घेऊया। तर आता आपण हे पूर्णपणे आधी थंड करूया। तर आता आपण जो भाजलेला मसाला आहे तो वाटून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय। यामध्ये आपण हा मसाला टाकून घेणार आहोत। यामध्ये आता आपण घालणार आहोत एक अर्धा ग्लास पाणी।
आता आपण हे मिश्रण वाटून घेणार आहोत. आपलं इथे आता मस्त असं वाटून झालेलं आहे. आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. पण त्याआधी आपण जे काजू भिजत घातले होते गरम पाण्यामध्ये ते सोलून घेऊया. पण इथे जे काजू भिजत घातले होते त्या पाण्याचा रंग तुम्ही बघताय. पूर्ण चीक आपला या पाण्यामध्ये उतरलेला आहे. हा जो चीक असतो हा काढणं खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, आपले काजूसुद्धा छान असे भिजले गेलेले आहेत. आता आपण ह्याची सालं काढून घ्यायची आहेत. तर मी तुम्हाला एक दाखवते. तर आता मी तुम्हाला एक काजू हा सोलून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे याची छान अशी सालं काढून घ्यायची आहेत. अशा प्रकारे हा काजू असतो. हे बघा, आपला मस्त असा ओला काजू छान असा सोलून झालेला आहे. आता आपण इथे हा डिशमध्ये ठेवूया. मी तुम्हाला अजून एक काजू हा सोलून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे याचं हे साल काढून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त आपला असा ओला काजू छान असा सोलून झालेला आहे. ओले काजू जेव्हा आपण घेतो तेव्हा खूप काळजीपूर्वक घ्यायचे. काय असतं, बरेचदा ओले काजू घेताना आपल्याला फसवलं जातं. जे साधे सालाचे काजू असतात ते पाण्यात भिजत घालून ओले काजू म्हणून विकले जातात. तर त्यासाठी तुम्ही काजू घेताना अगदी काळजीपूर्वक बघूनच घ्या. कारण ओल्या काजूचं साल हे पटकन निघत नाही, म्हणजे तुम्ही फसणार नाहीत. हे बघा, बघताय तुम्ही ओला काजू किती मोठा आहे आपला. हा आपल्या कोकणातलाच आहे. हा आमच्या घरचा काजू आहे. तुम्ही बघताय मस्त असा काजू आपला सोलून झालेला आहे. आता अशा प्रकारे आपण हे बाकीचे काजूसुद्धा सोलून घेऊया. हे जे पाणी आहे हे पूर्णपणे टाकून द्यायचं आहे. हे पाणी अजिबात वापरायचं नाही आहे, कारण ह्यामध्ये पूर्ण चीक असतो. तर ह्याची काजूची सालं काढून, काजू आपले वेगळे काढून हे पाणी आहे हे पूर्णपणे फेकून द्यायचं आहे. आपले इथे सगळे ओले काजू हे छान असे सोलून झालेले आहेत. बघताय तुम्ही, काजू आपला व्यवस्थित सोलून असा झालेला आहे. ह्याचं साल आपलं व्यवस्थित निघालं पाहिजे आणि याचा चीकही पूर्णपणे गेला पाहिजे, तर ही भाजी चांगली लागते. तर आता आपला काजू हा चांगला सोलून झालेला आहे. इथे मी एक भांडं घेतलं आहे. यामध्ये हा सोललेला जो काजू आहे हा आपण ह्या पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहोत. म्हणजे जर चुकून राहिलेला जर काही चीक असेल तर तो सुद्धा पूर्ण निघून जाईल. तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. त्यासाठी आपण इथे काजू हे परत पाण्यात भिजत टाकलेले आहेत. तर आता आपण ओल्या काजूची भाजी ही करायला सुरुवात करूया. तर इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. इथे मी मगाशी जे नारळाचं वाटण ज्यामध्ये भाजलं होतं तेच भांडं मी घेतलेलं आहे. इथे वेगळं भांडं काही केलेलं नाही आहे. तर यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारणतः 3 ते 4 टेबलस्पून तेल. ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं, कारण याचा मसाला जो असतो तो छान हा भाजला गेला पाहिजे. त्यामुळे ही भाजी खूप छान होते. आता तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 TSP मोहरी, 1 TSP जिरं, यामध्ये घालायचं आहे 1 TSP हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 TSP हिंग. इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे. ही रंगालाही खूप छान असते आणि तिखटालाही कमी असते. जर तुम्हाला कमी जास्त प्रमाण करायचं असेल तर तुम्ही करू शकता, किंवा साधं तिखट वापरायचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. तर इथे मी मुद्दामून तिखट हे फोडणीत घातलं आहे. यामुळे रंगसुद्धा खूप छान येतो आणि फोडणीही छान अशी खमंग होते. तर आता आपण हे छान असं परतून घेऊया. इथे मी मंद गॅस ठेवलेला आहे, म्हणजे आपली फोडणी जळणार नाही. तर आता आपलं छान असं परतून झालेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला. आता आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 मोठ्या बटाट्याच्या लहान फोडी. हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत, इथे जे आपण ओल्या नारळाचं वाटण तयार केलेलं आहे, जो वाटलेला मसाला आहे तो आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत. हा मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे. आपला मसाला परतवून झालेला आहे. आता आपल्याला या मसाल्यामध्ये साधारणतः 2 ग्लास हे पाणी टाकायचं आहे.
इथे मी ज्यामध्ये मसाला वाटला होता त्यामध्येच पाणी घातलेलं आहे, म्हणजे सगळा मसाला जो खाली चिकटलेला असतो भांड्याला तो पूर्णपणे निघून येतो. तर आता आपण हे पाणी इथे घालूया. आता आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः एक 5 ते 10 मिनटं चांगलं ही भाजी उकळवून घ्यायची. तर आता आपली 5 ते 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे भिजत घातलेले ओले काजू. तर आता आपण ह्यातले हे काजू आहेत यामध्ये घालूया. आता आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत. इथे तुम्हाला किती पातळ किती घट्ट जसा रस हवा आहे तसा तुम्ही ठेवू शकता, पण इथे मी अंगाबरोबरच रस ठेवणार आहे, म्हणजे थोडा कमीच ठेवणार आहे. अगदी भरपूर पातळ नाही करणार आहे. या भाजीमध्ये बटाटा खूप छान लागतो, पण जर तुम्हाला बटाटा नको असेल तर तुम्ही नाही घातलात तरीही चालेल. तर आता आपण इथे काजू हे घालून झालेले आहेत. चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून गरम मसाला. आपण ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची. आपण ही मंद आचेवरच भाजी शिजवतोय. आपली भाजी छान मिक्स करून झालेली आहे. टोमॅटोचा जो आंबटपणा असतो तो बॅलन्स करण्यासाठी आपण इथे घालणार आहोत 1 TSP साखर. साखर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल. पण काय असतं, कधी कधी टोमॅटो खूप आंबट असतो, तर तो आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण इथेही चवीपुरती साखर घातलेली आहे. तर आता आपण हे मिक्स करून घेऊया. तर आता आपल्याला हे काजू शिजवून घ्यायचे आहेत. यामध्ये मी आता घालणार आहे अर्धा ग्लास पाणी. भाजी पूर्ण मिक्स करून घ्यायचे. भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं भाजीला चांगलं शिजू द्यायचं आहे, म्हणजे आपला मसालासुद्धा छान मुरेल आणि भाजीही खूप छान होईल. तर आता आपण 10 मिनटं ही भाजी शिजवून घेऊया. तर आता आपण झाकण काढून बघूया. बघा आपल्या भाजीचा तवंग मस्त आलेला आहे, म्हणजे आपला मसाला हा चांगला शिजलेला आहे आणि चांगला मुरलेला आहे. तर आता आपण ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा मी साधारणतः एवढाच रस ठेवला आहे भाजीला, अगदी पातळ नाही आणि अतिशय घट्ट पण नाही, असा अंगाबरोबर रस ठेवला आहे. पण जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ हवी असेल तर तुम्ही पातळ भाजीही करू शकता. तर आता आपली इथे मस्त अशी आपली भाजी झालेली आहे. तर आता आपली इथे ओल्या काजूची भाजी ही तयार झालेली आहे. ही भाजी खूप छान लागते. ही भाजी तुम्ही पुरीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर, कशाबरोबरही सुद्धा खाऊ शकता. खूप टेस्टी लागते ही भाजी. तर तुम्ही ही भाजी खरंच नक्की ट्राय करून बघा. माझ्या घरी ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीने मी इथे भाजीही केलेली आहे. तुमच्याकडेही वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जातही असेल तर माझी पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मला नक्की आवडेल ही भाजी. तर आता आपण इथे गॅस बंद केलेला आहे. यावरती आता आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आता आपण ही भाजी मिक्स करून घेऊया. तर आता आपली इथे ओल्या काजूची भाजी ही तयार झालेली आहे. कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, डिश आमची. नमस्कार.